नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरतालिका व्रताचे काही नियम, तसेच हरतालिका या व्रताची पूजा कशी करावी आणि ती पूजा करताना या दिवशी हरतालिकेच्या दिवशी कुठल्या मंत्रांचा जप करावा, त्यानंतर हरतालिकेची कथा। म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, यावर्षी हरतालिका व्रत 6 सप्टेंबर 2024 रोजी पाळले जाणार आहे। या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची विधीपूर्वक पूजा केली जाते। हरतालिका हे व्रत कुमारिका सवासणीच्या बरोबरच विधवा स्त्रियाही करतात। हे या व्रताचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल। कुमारिकांना, अविवाहित मुलींना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत आणि पूजा करतात। विवाहित स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत आणि पूजा करतात। तर विधवा स्त्रिया शिवशंकराची आराधना म्हणून हरतालिकेचे हे व्रत आणि पूजा करतात। हरतालिका व्रत विवाहित महिलांसाठी खास असते। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि सुख आणि सौभाग्यासाठी उपवास करतात। असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते आणि पती पत्नींमधील परस्पर प्रेम वाढते। तर मंडळी, जर तुम्ही पहिल्यांदाच हरतालिका व्रत पाळत असाल तर या व्रताशी संबंधित काही नियम आपण आता जाणून घेणार आहोत। तर पाहूया, हरतालिका व्रत करताना कुठले नियम, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। जर तुम्ही हरतालिका व्रत पाळत असाल तर तुम्ही दिवसा झोपणे टाळले पाहिजे। असे मानले जाते की उपवास करताना जर भक्त दिवसा झोपला तर ते शुभ मानले जात नाही। तसेच हरतालिका व्रत एकदा पाळले तर ते अर्धवट सोडू नये। दरवर्षी सर्व विधी करून ते पूर्ण करावे। तसेच हरतालिका व्रताच्या वेळी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे। या व्रतामध्ये मन शांत असावे तरच व्रताचे शुभ फळ मिळते। हरतालिका व्रताच्या दिवशी लहान मोठ्या सर्वांचा आदर करावा। या दिवशी कोणाचेही मन दुखेल असे काहीही बोलू नये। तसेच महिलांनी कोणाशीही भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये। आता पाहूया हरतालिका या व्रताची पूजा कशी करावी। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात। या दिवशी अविवाहित मुली व सुवासिनींनी ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करावी आणि त्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे। रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी त्याला सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती माता आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे। उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा। समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे आणि फळ ठेवावे। सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावेत। अक्षता, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी। पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी। सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी आणि पार्वती मातेची षोडशोपचारे पूजा करावी। पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे। पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, तामान, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तर, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळ, खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्य द्रव्ये। या व्यतिरिक्त फुले, दुर्वा, तुळशीपत्रे व झाडांची पाने। पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी। हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी। नंतर मनोभावे प्रार्थना करावी। कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी। दिवसभर कडक उपोषण करावे। कडक उपोषण शक्य नसेल तर फलाहार जरूर करावा। या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत। नंतर रात्रभर
झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोप इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून रात्री 12 नंतर उपवास सोडावा। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती सर्व पूजापत्री विसर्जित करावी। आता पाहूया हे पूजा करताना या दिवशी कुठला मंत्रांचा जप करावा। तर भगवान शिवाचा मंत्र आहे ओम नमः शिवाय, तसेच ओम महेश्वराय नमः, तसेच ओम पशुपतये नमः। या मंत्रांपैकी आपल्याला शक्य असल्यास एक मंत्रांचा जप आपण दिवसभर म्हणजे हरतालिकेच्या दिवशी आपण करू शकतो। तसेच माता पार्वतीचा मंत्र आहे ओम पार्वते नमः, ओम उमाय नमः, किंवा या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या मंत्राचा जप अवश्य करावा। तसेच सिंदूर अर्पण करण्याचा मंत्र आहे सिंदूरम शोभनम रक्तम सौभाग्यम सुखवर्धनम शुभदम कामदम चैव सिंदूरम प्रति गृह्यताम। नंतर सौभाग्य प्राप्ती मंत्र आहे देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परम सुखम पुत्र पौत्रादी समृद्धी देहि मे परमेश्वरी। तसेच इच्छित वर मिळवण्यासाठीचा मंत्र आहे हे गौरी शंकर अर्धांगिनी यथा त्वम शंकर प्रिया तथा माम कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लाभाम। तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठीचा मंत्र आहे नमस्ते शिवाय शर्वाण्यै सौभाग्यम संतती शुभा प्रयच्छम भक्तियुक्ताना नारीणा हरवल्लभे। तरी या हरतालिकेच्या दिवशी भगवान शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय किंवा ओम महेश्वराय नमः किंवा ओम पशुपतये नमः आणि माता पार्वतीचा जो मंत्र आहे ओम पार्वते नमः, ओम उमाय नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या मंत्रांपैकी एक कुठलाही मंत्र जर आपण 108 वेळा किंवा एक माळा कमीत कमी या दिवशी जप जरूर करावा। आता पाहूया हरतालिकेची कहाणी। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते व्रत ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले तुमची कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य वर आहे। त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस महादेवान वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे। असा असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे। याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुंफा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास। तिथं माझं शिवपिंड पार्वतीसह स्थापलंस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो।
पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह शिवलिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्यांची पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.